नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, तुमच्यासाठी नवीन जॉब अपडेट घेऊन आलेली आहे। मग आरोग्य विभाग भरती 2024 ची नवीन भरती निघाली आहे। ऑफिशियल नोटिफिकेशन आलं असून फॉर्म भरायला सुरुवात झाली आहे। यामध्ये खूप चांगल्या जागांसाठी भरती निघाली असून आपण व्हिडिओमध्ये पाहणार आहोत किती जागा आहेत, अर्ज कोण करू शकतो, वयोमर्यादा काय आहे, एज्युकेशन क्वालिफिकेशन काय लागणार आहे, फॉर्म कोठे भरायचा, पगार किती असणार आहे, अर्ज कधीपासून भरायचा, लास्ट डेट कधीपर्यंत, अशा प्रकारची संपूर्ण माहिती आपण या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। अशाच नवनवीन माहितीसाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, शेअर करा, लाईक करा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। मग आरोग्य विभाग भरती 2024 ही भरती आहे। वेतन बघा तुम्हाला किती मिळणार आहे, 17,000 ते 30,000 पर्यंत तुम्हाला इथे सॅलरी भेटणार आहे आणि 15 जागांसाठी इथे भरती आहे। परीक्षा न देता मिळणार आहे नोकरी, म्हणजे इथे परीक्षा नसणार आहे। आणि अर्ज पद्धती कशी आहे, तर ऑफलाईन पद्धतीने तुम्हाला इथे अर्ज करायचा आहे। तर आपण सविस्तर डिटेल पाहूया आणि PDF नोटिफिकेशन सुद्धा इथे पाहणार आहोत। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा, म्हणजे संपूर्ण सविस्तर माहिती तुम्हाला समजेल। त्यानंतर तुम्ही अप्लाय करू शकता आणि त्यानंतर फॉर्म कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती मी व्हिडिओच्या शेवटी देणार आहे। तर व्हिडिओ शेवटपर्यंत पहा। चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, नॅशनल हेल्थ मिशन नागपूर अंतर्गत ही भरती निघालेली आहे। 2024 ही भरती आहे। बघा, विभागाचे नाव काय आहे, नॅशनल हेल्थ मिशन नागपूर, NHM नागपूर या अंतर्गत ही भरती निघालेली आहे। कॅटेगरी काय आहे, तर ही महाराष्ट्र सरकारची जॉब आहे आणि वयोमर्यादा इथे वय किती लागणार आहे, तर 18 ते 38 वर्षापर्यंत उमेदवार इथे अर्ज करू शकतात आणि मागासवर्गीय वर्गासाठी 5 वर्षाची सूट देण्यात आलेली आहे। म्हणजेच 60 वर्षे पोस्ट वाईज, म्हणजे तुम्हाला पोस्ट वाईज इथे सवलत देण्यात आलेली आहे असं सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे। कोण अर्ज करू शकतात, तर इथं महाराष्ट्र राज्यातील उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। त्याच पद्धतीने अनुभव आणि प्रेशर उमेदवार इथे अर्ज करू शकतात का, तर हो, अनुभवाची गरज नाही आहे आणि प्रेशर उमेदवार आणि ज्यांना कोणाला अनुभव असेल तर ते सुद्धा उमेदवार इथे अर्ज हा करू शकतात। अर्ज पद्धती कशी आहे, तर ऑफलाईन पद्धतीने इथे अर्ज पद्धत आहे आणि तुम्हाला निवड प्रक्रिया कशी आहे, वॉक इन इंटरव्ह्यूद्वारे तुमची इथे निवड होणार आहे। वेतन श्रेणी तुम्हाला किती मिळणार आहे, बघा 17,000 ते 75,000 पर्यंत तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे। अर्ज फी इथे नाही आहे, बघा अर्ज फी असणार नाही आहे। आणि नोकरीचे प्रकार कसे आहे, तर कॉन्ट्रॅक्ट बेसिस नोकरी असणार आहे, कंत्राटी स्वरूपाची इथे भरती असणार आहे। निवड प्रक्रिया कशी आहे, तर मुलाखतीद्वारे इथे निवड होणार आहे। तर बघा, मुलाखतीची तारीख काय आहे, तर 3 डिसेंबर 2024 या रोजी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे। वॉक इन इंटरव्ह्यू इथे असणार आहे, तर तुम्ही नक्की अप्लाय करा। पद्धतीने बघा, मुलाखतीचा पत्ता काय असणार आहे, आरोग्य विभाग 5वा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका इथे मुलाखतीचा पत्ता असणार आहे। या ठिकाणी तुम्हाला मुलाखतीसाठी जायचं आहे आणि अधिकृत वेबसाईट सुद्धा इथे दिलेली आहे। या वेबसाईटवरती तुम्ही संपूर्ण सविस्तर डिटेल पाहू शकता। आणि नोकरीचे ठिकाण कुठे आहे, तर नागपूर या ठिकाणी इथे नोकरी असणार आहे। आणि सिलेक्शन प्रोसेस कशी असणार आहे, उमेदवार हे मुलाखतीच्या द्वारे निवड केले जाणार आहेत आणि इच्छुक आणि पात्र उमेदवारांनी दिलेल्या पत्त्यावर मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे आणि आवश्यक कागदपत्रे सुद्धा नेणे गरजेचं आहे किंवा जोडणे गरजेचं आहे। मुलाखतीची तारीख किती असणार आहे, 3 डिसेंबर 2024 ही मुलाखतीची टाईम म्हणजे तारीख असणार आहे। उमेदवारांनी मूळ प्रमाणपत्रासह मुलाखतीत उपस्थित राहणे गरजेचे आहे। बघा, तुमचे जे इम्पॉर्टंट डॉक्युमेंट्स आहेत ते घेऊन तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे। त्याच पद्धतीने आपण संपूर्ण सविस्तर डिटेल्स नोटिफिकेशन PDF मध्ये सुद्धा पाहणार आहोत आणि फॉर्म कशा पद्धतीने भरायचे ही सुद्धा माहिती मी तुम्हाला इथे देणार आहे। बघा, ही NHM नागपूर अंतर्गत भरती निघालेली आहे। आरोग्य विभाग महानगरपालिका नागपूर अंतर्गत कंत्राटी स्वरूपाची भरती निघालेली आहे। पदानुसार पात्र असणाऱ्या उमेदवारांसाठी 3/12/2024 रोजी इच्छुक उमेदवारांना शैक्षणिक अर्हतेच्या मूळ कागदपत्रासह झेरॉक्स संचालक मुलाखत स्थळी उपस्थित राहणे गरजेचं आहे। बघा, 3/12/2024 रोजी तुम्हाला दिलेल्या ॲड्रेसवरती प्रेझेंट राहायचं आहे आणि तुम्हाला डॉक्युमेंट्स किंवा तुमचे जे मूळ झेरॉक्स कागदपत्रे आहेत ते सुद्धा तुम्हाला तिथे घेऊन जायचं आहे। मुलाखतीचं स्थळ सुद्धा इथे दिलेलं आहे, आरोग्य विभाग 5वा माळा, सिव्हिल लाईन, नागपूर महानगरपालिका इथे तुम्हाला मुलाखतीचे स्थळ देण्यात आलेले आहे। नोंदणी वेळ बघा 10 ते 12 वाजेपर्यंत असणार आहे
आणि तुम्हाला बघा काही माहिती असेल किंवा त्याविषयी या वेबसाईटवरती जाऊन भेट द्यायची आहे. आणि कंत्राटी स्वरूपाची इथे जागा असणार आहेत. बघा पदाचे नाव दिलेले आहे, पदाची संख्या आणि जातीचे प्रवर्ग किंवा किती कोणत्या म्हणजे प्रवर्गासाठी किती जागा आहेत ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. शैक्षणिक अर्हता इथे देण्यात आलेला आहे. त्याच पद्धतीने बघा नियुक्ती प्रकार कसा असणार आहे, प्रतिमाह मानधन किती असणार आहे, टर्म्स अँड कंडिशन आणि इथे देण्यात आलेलं आहे. अँड एज अँड जॉब रिस्पॉन्सिबिलिटी इथे काय आहे ते सुद्धा इथे सांगण्यात आलेलं आहे. बघा पदाचे नाव काय आहे, फिजिशियन असणार आहे. ओपनसाठी एक जागा असणार आहे. MD मेडिसिन महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंग नोंदणी आवश्यक असणे गरजेचं आहे. MD असणं गरजेचं आहे आणि मेडिकल काउन्सिलिंग सर्टिफिकेट असणं गरजेचं आहे. फुल टाईम फिक्स्ड मंथ अमाऊंट असणार आहे. बघा तुम्हाला फिक्स्ड जॉब असणार आहे आणि एक मंथसाठी सॅलरी असणार आहे. बघा मंथसाठी तुम्हाला इथे सॅलरी असणार आहे. 75,000 रुपये तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. त्याच पद्धतीने बघा टर्म्स अँड कंडिशनसुद्धा इथे दिलेले आहेत, तुम्ही पाहू शकता. आणि तुम्हाला त्याचनंतर कुठे कधी OPD घ्यायची आणि किती राऊंड असणार आहेत त्याबद्दलची सुद्धा इथे माहिती दिलेली आहे, तुम्ही पाहू शकता. त्याच पद्धतीने बघा नेक्स्ट पद आहे रेडिओलॉजिस्ट. रेडिओलॉजिस्टसाठी बघा ओपनसाठी एक जागा आहे. इंदिरा गांधी रुग्णालय इथे तुम्हाला नियुक्तीचे ठिकाण असणार आहे. आणि एज्युकेशन काय लागणार आहे, MD रेडिओलॉजिस्ट DMRD महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगची नोंद असणे गरजेचं आहे. बघा तुम्हाला पर केस म्हणजे पर पेशंट मागे 400 रुपये तुम्हाला इथे मिळणार आहे. आणि एक्सरे रिडिंगचे 75 आणि अदर टर्म्स अँड कंडिशन त्यानुसार तुम्हाला इथे अलाउन्सेस मिळणार आहेत. आणि वयोमर्यादा काय असणे गरजेचं आहे, कमाल वयोमर्यादा 60 वर्षे असणे गरजेचं आहे. आणि ऑन कॉल बेसिससुद्धा इथे तुम्हाला कामाचे स्वरूप असणार आहे. अशा पद्धतीने रेडिओलॉजिस्ट या पदासाठी इथे शैक्षणिक अर्हता दिलेली आहे. त्याचनंतर बघा नंतर पिडियाट्रिशियनसाठी 6 जागा आहेत. इंदिरा गांधी रुग्णालय इथे तुम्हाला नोकरीचे ठिकाण असणार आहे. आणि इथे एज्युकेशन काय लागणार आहे बघा तुम्हाला, तर तुम्हाला इथे MD लागणार आहे. MD बालरोग तज्ज्ञ किंवा त्याच पद्धतीने DCH महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगची तुमच्याकडे नोंद असणे गरजेचं आहे. आणि MD पात्रताधारकांना प्राधान्य देण्यात येणार आहे. बघा तुमचं जे MD झालं असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य दिलं जाणार आहे. आणि त्याच पद्धतीने तुमच्याकडे म्हणजे तुम्हाला किती वेतन मिळणार आहे, मानधन किती मिळणार आहे, RS 2000 पर केस अन TSP ब्लॉक्स. बघा तुम्हाला एका पेशंट मागे 2000 असं मिळणार आहे. आणि एमर्जन्सी ऑन कॉल तर त्यांच्यासाठी तुम्हाला 1000 रुपये अलाउन्सेस मिळणार आहे. अशा पद्धतीने तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. कमाल वयोमर्यादा इथे 60 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. आणि ऑन कॉल बेसिस म्हणजे तुम्हाला इथे कामाचे स्वरूप ऑन कॉल बेसिस इथे असणार आहे. त्याच पद्धतीने बघा ॲनेस्थेटिक्ससाठी सुद्धा इथे जागा आहेत. तेच इंदिरा गांधी रुग्णालयासाठी इथे जागा आहे. आणि 6 जागांसाठी इथे भरती असणार आहे. MD भूलतज्ञ किंवा DA व महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलिंगचे आवश्यक असणं गरजेचं आहे. आणि MD असेल तर तुम्हाला इथे प्राधान्य देण्यात येणार आहे. MD भूलतज्ञ इथे असणं गरजेचं आहे. बघा मेजर केससाठी तुम्हाला 4000 आणि स्टँड बाय 2000 पर केस अशा पद्धतीने तुम्हाला अलाउन्सेस मिळणार आहेत. त्याच पद्धतीने कमाल वयोमर्यादा 60 वर्ष असणे गरजेचं आहे. आणि ऑन कॉल बेसिस तुम्हाला इथे बोलवण्यात येणार आहे, म्हणजे ऑन द कॉल बेसिस इथे असणार आहे ड्युटी. त्याचनंतर बघा एक्सरे टेक्निशियन या पदासाठी सुद्धा इथे व्हॅकन्सी आहे. ओपन प्रवर्गासाठी एक जागा आहे. नियुक्तीचे ठिकाण कुठं आहे, इंदिरा गांधी रुग्णालय इथे आहे. आणि शैक्षणिक अर्हता काय आहे, डिप्लोमा इन रेडिओलॉजी टेक्निशियन या पदासाठी इथे शैक्षणिक अर्हता लागणार आहे. मानधन किती मिळणार आहे, 17,000 रुपये तुम्हाला इथे वेतन मिळणार आहे. वयोमर्यादा काय आहे, खुला प्रवर्गाकरिता कमाल वयोमर्यादा 38 वर्षापर्यंत तुम्ही इथे अप्लाय करू शकता. त्याच पद्धतीने उमेदवाराची निवड कशा पद्धतीने करण्यात येणार आहे इथे ते सुद्धा सांगण्यात आलेलं आहे. शैक्षणिक अर्हताला तुम्हाला 50 गुण इथे देण्यात येणार आहे. आणि थेट मुलाखतीसाठी सुद्धा इथे 50 गुण तुम्हाला देण्यात येणार आहे. आणि थेट मुलाखतीची विभागणी सुद्धा इथे केलेली आहे. सब्जेक्ट नॉलेजसाठी 10 मार्क्स देण्यात आलेले आहे. रिसर्च अकॅडमिक नॉलेजसाठी 10 मार्क्स इथे देण्यात आलेले आहे. लिडरशिप
क्वालिटीसाठी 10 आणि ॲडमिनिस्ट्रेटिव्ह ॲबिलिटीसाठी 10 मार्क आणि एक्सपिरियन्स 10 मार्क अशा पद्धतीने तुम्हाला इथे थेट मुलाखतीचे मार्क्सचे विभागणी दिलेले आहे. आणि त्याच नंतर तुम्हाला अर्जाची प्रिंट काढून आवश्यक कागदपत्राची झेरॉक्स अर्जाला संलग्न करून मुलाखतीत उपस्थित राहायचं आहे. बघा अर्जाचा नमुना हा इथे देण्यात आलेला आहे. तो अर्जाचा नमुना तुम्हाला डाउनलोड करायचा आहे आणि त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती भरायची आहे आणि त्यानुसार तुमचे जे एज्युकेशन क्वालिफिकेशनचे डॉक्युमेंट्स आहेत त्या अर्जासोबत जोडायचं आहे आणि तुम्हाला मुलाखतीसाठी हजर राहायचं आहे. बघा अशा पद्धतीने तुमची निवड होणार आहे. त्यानंतर तुम्ही जर इंटरव्ह्यूमध्ये क्वालिफाय झालात तर तुमची तिथे निवड होऊ शकते. तर बघा तुम्हाला अर्जाचा नमुना कशा पद्धतीने भरायचा ही सुद्धा माहिती मी इथे देणार आहे. नागपूर महानगरपालिका अंतर्गत आरोग्य विभाग सिव्हिल लाईन्स महानगरपालिका नागपूर या अंतर्गत ही भरती होणार आहे. अर्जाचे कार्यकालीन नोंदणी क्रमांक तुम्हाला इथे लिहायचा आहे. बघा तुमचा इथे पासपोर्ट आकाराचा फोटो तुम्हाला इथे चिटकवायचा आहे. त्यानंतर बघा विषय बघा कोणत्या पदाकरता इथे तुम्ही अप्लाय करता त्या पदाचे नाव आणि तुम्ही कुठल्या अर्ज करताय तो संपूर्ण माहिती इथे लिहायची आहे. आणि अर्जदाराचे संपूर्ण नाव जन्मतारीख वर्ष महिना दिवस तुम्हाला इथे टाकायचं आहे आणि वय ज्या दिवशी तुम्ही अर्ज करता किंवा भरत आहात त्या दिवशी तुमचे वय किती कॅल्क्युलेट होते ते सुद्धा तुम्हाला इथे लिहायचं आहे. म्हणजे पत्रव्यवहाराचा संपूर्ण पत्ता बघा तुमचा परमनंट ॲड्रेस इथे टाकायचा आहे. त्यानंतर मोबाईल क्रमांक ईमेल ID सुद्धा द्या. अर्जदाराचे जातीचे प्रमाणपत्र आहे का होय नाही तुम्ही इथे लिहू शकता. जातीचे नाव आणि जातीचा प्रवर्ग तुम्ही इथे तुम्हाला टाकायचं आहे. जात पडताळणी प्रमाणपत्र आहे का तर हो किंवा नाही इथे तुम्हाला खूण करायची आहे. अर्जदार विवाहित आहेत का बघा अर्जदार विवाहित आहेत का म्हणजे मॅरिड आहेत का होय नाही तुम्ही इथे असं अप्लाय करू शकता किंवा होय नाही इथे लिहू शकता. बघा त्याच पद्धतीने तुम्हाला शैक्षणिक अर्हता इथे देण्यात आलेली आहे. तो सुद्धा कॉलम तुम्हाला इथे भरायचा आहे. बघा धारण केलेली शैक्षणिक पात्रता किंवा अर्हता तुम्ही काय पास झालेले आहेत 10वी कुठून पास झालात 12वी कुठून पास झाले आहेत डिग्री कुठून पास झालेली आहे. बघा त्या बोर्डाचे नाव किंवा ते कॉलेजचे नाव कधी उत्तीर्ण झालात ते वर्ष आणि एकूण गुण आणि मिळालेले गुण तुम्हाला इथे टाकायचे आहेत आणि इथे टक्केवारीसुद्धा टाकणं आवश्यक आहे. त्यानुसार बघा इतर शैक्षणिक अर्हता तुमची जर कोणते सर्टिफिकेट वगैरे असेल तर ते सुद्धा इथे टाकू शकता. त्याच पद्धतीने तुम्हाला इथे अनुभव आहे का तर अनुभव असेल तर कुठं काम केले आणि धारण केलेले पद कोणत्या पदासाठी तुम्ही काम केलेलं आहे आणि कालावधी आणि कामाचे स्वरूप तुम्ही इथे ह्या कॉलममध्ये भरू शकता. त्याच पद्धतीने बघा अर्जासोबत तुम्ही कुठले कुठले डॉक्युमेंट्स जोडलात त्या इथे तुमचे जे डॉक्युमेंट्स जोडलेले त्याचे नावं आणि त्याच्या प्रती तुम्हाला इथे जोडायचे आहेत. आणि त्यानंतर अशा पद्धतीने तुम्हाला इथे फॉर्म भरायचा आहे. ठिकाण दिनांक उमेदवाराची स्वाक्षरी आणि उमेदवाराचे पूर्ण नाव लिहून तुम्ही हा फॉर्म डाउनलोड करा. त्यानंतर तुम्ही ही संपूर्ण माहिती फिलअप करा आणि त्यासोबत तुम्हाला जे डॉक्युमेंट्स जोडायचे ते जोडा आणि ज्या ॲड्रेस दिलेला आहे त्या ॲड्रेसवरती तुम्ही मुलाखतीसाठी जाऊ शकता. अशा पद्धतीने तुम्हाला ह्या जॉबबद्दलची संपूर्ण डिटेल माहिती होती. अशा पद्धतीने तुम्ही हा फॉर्म भरू शकता. अशा प्रकारची ही माहिती होती. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला कमेंटद्वारे कळवा. अशाच प्रकारची नवनवीन माहिती पाहण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉनला प्रेस करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.